नमस्कार मित्रांनो, आज आपण परत शफीभाईचे इंटरव्ह्यू घेणार आहे. कारण आता अर्ज भरले, अर्जाची छाननी झाली आणि आता माघार बाकी आहे. परंतु मी शफीभाईला पहिलंच विचारलं का माघार घेणार असेल तर इंटरव्ह्यूला घेऊच नका. तर त्यांनी सांगितलं मी माघार कधीच घेत नाही. आजपर्यंत त्यांचं रेकॉर्ड आहे का ते इलेक्शन लढतात. आता त्यांनी मला वाटतं 12 नंबर वॉर्डमधून फॉर्म भरलेला आहे, ओबीसी पुरुषमधून. तर शफीभाई, शेवटी तुम्ही फॉर्म भरला. हो, 12 नंबर वॉर्ड, बरोबर. तर आता तुमची रणनीती काय आहे त्याच्यात? आता माझं असं आहे का मी माझे पुतण्याचे दोघांचे फॉर्म भरले. आता मोठे भाऊ पिरेश्वर आला तर ते पुतण्याचं ते रिटर्न घेऊ शकते करून मी त्याच्यासाठी मी पण भरला त्याचा. म्हणजे तबरेज आणि तुम्ही 2 फॉर्म भरलेले. हा, तर तुमच्या घरामध्ये चर्चा झाली का दोघातून एक फॉर्म ठेवायचा, एक बाजूला घ्यायचा, माघारी घ्यायचा? आज दोन्ही फॉर्म भरले. आता संध्याकाळी मोठे भाऊ संघ चर्चा करणार आहे रात्री. उद्याचं मोठे भाऊ म्हणजे आपले रफिक भाई. रफिक सेट, हा, दोघातून एक उभा राहणार आहे. आता कोणता ठेवायचा, काय काढायचा. पहिले म्हणायचा उद्देश असा आहे का मला नगरसेवक व्हायचा इंटरेस्टच नाही. का मी माझे जवळचे जे नगरसेवक पाहिले आहेत, शकीलभाई पेंटर ते बी नगरसेवक राहिले. आमचा भाऊ लालाभाई व्यापारी, छबीभाई तांबोळे, आमचे संघाचे लोक नगरसेवक. बाकी ते नगरसेवक पद गेल्यावर मग त्यांच्या नंतर काय राहत नाही असं. आता तुम्हाला इच्छा नाही आणि तुम्ही उभं राहू राहिले, याला काही अर्थ नाही ना शफीभाई? नाही, मला इच्छा म्हणजे माझा पुतण्या आहे. मला माझे म्हणायचा उद्देश असा आहे, आला नाही आला माझं त्याचं मला तो विषय सोडून द्या. निवडून यायचं ते मतदानावर आहे, बरोबर. पण आता तुम्हाला दोघातून एक फॉर्म तुम्ही ठेवणार आहे. आणि वॉर्डातला मतदानची संख्या किती आहे तुमच्या? आमचे मला वाटतं ते काहीतरी 4600 आहे. तर आता माझ्या माहितीप्रमाणे तिथं किशोर टोकसे आपल्या डॉक्टर साहेबांतर्फे त्यांचं नाव आलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर उमेश बाळासाहेब ढोले म्हणून आहे, त्यांचं शिवसेनेकडून नाव आलेलं आहे. बरोबर आहे. तबरेज अपक्ष आहे, तुमचा पुतण्या, तुम्ही पण अपक्ष आहे. आणि अजून एक अमृत वाड म्हणून नाव आलेलं आहे. असे लोक आहेत. तर आता तुम्ही वार्डामध्ये जे आता वॉर्डच तुमचा आहे, आधी तर तुम्ही दुसऱ्या वार्डात उभे राहायचे. बरोबर. आता तुमचं समाज तिथं आहे आणि त्याच्यात तुम्ही इलेक्शन लढवायचं ठरवलेलं आहे. तर तुम्ही आता इलेक्शन लढताना फक्त नगरसेवक म्हणून एक अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे का तुम्ही जोडीला नगराध्यक्षाचा पण प्रचार करणार? नगराध्यक्षाचा प्रचार करणार आहे. पण नगराध्यक्षाचा प्रचार करणार म्हणजे आता नेमके इथं नगराध्यक्ष 15 आहे, तर त्याच्यातून तुम्ही कोणाच्या बाजूने राहणार का एकदम शांत राहणार आहे, फक्त स्वतःचा प्रचार करणार आहे? आता माझं असं आहे, 1974 मध्ये पहिली वेळा नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष पब्लिक मधून होता. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 4 उमेदवार उभे राहिले होते. त्याच्यात डोबे वकील एक होते. अच्छा. त्यांना पडले होते 1000 मतं. बरोबर. त्याच्यानंतर रामकिसन कन्हैयालाल खंडेलवाल महाराज हे उभे होते. त्यांची निशाणी होती तराजू. त्या टायमाला त्यांना मतं पडले होते 3500. त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरला ओंकारनाथ दामोदर मालपानी हे उभे होते. यांची निशाणी होती सायकल. यांना मतं पडले होते 4000. आणि आमचे शेख नूर मोहम्मद शरफुद्दीन पैलवान, अच्छा, हे 14 उभे होते. यांची निशाणी होती हत्ती. यांना मतपत्र पडले होते 4500. म्हणजे 500 मतांनी शेख नूर मोहम्मद शरफुद्दीन पैलवान निवडून आले होते. एकाला पडले 1000, एकाला पडले 3500, एकाला पडले 4000. शेख नूर मोहम्मद शरफुद्दीन पैलवानला पडले 4500. 500 मतांनी ते निवडून आले. तुम्ही तर एवढी मोठी आकडेवारी सांगितली. एखाद्या वेळेस मी खूप छोटा असेल, बरोबर, पण माझा प्रश्न तो नव्हता. तुमचा माझा प्रश्न असा आहे का तुम्ही आता नगराध्यक्षासाठी प्रचार करणार आहे,
तर नेमकं कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी करणार आहे? हे तुमचा मुद्दा आहे. हा. आता कारण तुम्ही अपक्ष आता, हा बरोबर आहे ना. हो त्याच्यामुळे तुम्ही एक तर स्वतःच काम करणार आहे का, हा एक मुद्दा आहे. आणि जोडीला तुम्ही लेडीज किंवा नगर अध्यक्ष 3 लोकांचा प्रचार करणार आहे का स्वतःसाठी करणार आहे, हा माझा प्रश्न आहे. तुमचा परस आहे तिचा मी तुम्हाला तुम्ही जे परस आहे विचारलं त्याच्या अगोदर मी तुम्हाला मागचं गणित दाखवलं 51 वर्ष पुढे काय झाला होता. नाही, ठीक आहे ना, आता तो विषय संपलेला आहे. आता आज काय करणार आहे तुम्ही? ते विषयच आता आला जे 51 वर्ष आला होता 74 मध्ये ते विषय ते संधी आज आली. आता 15 का 16 नगराध्यक्षाचे फार्म आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 5 मुसलमान आहे. अच्छा. 5 मुसलमान मध्ये कधी समाज बसून कधी एक दिला ना, हा, ते 51 वर्षामध्ये जे मुसलमानांना संधी भेटली होती ना, ते संधी आता भेटू शकते. ते बाकी त्याचाच मुद्दा एक आहे की 5 मिळून एक माणूस द्यायला पाहिजे. एक माणूस कधी दिला तो परत नगर अध्यक्ष मुसलमान जाऊ शकतो. माझा प्रश्न आहे ना परत तोच आहे का 5 असो 10 असो 1 असो, तुम्ही नगराध्यक्षाचा प्रचार 1 असलं तर करणार, 5 असले तर नाही नाही, करणार. 5 मुसलमान कधी असंही करणार. त्याच्यात तुम्ही एक ठेवला ना, हा, तुम्ही त्याचा प्रचार करणार आणि त्याला सोन्याचं स्वागत त्याला करून दाखवणार. ठीक आहे, चला आता थोडस वेळ लागलं पण तुमच्याकडून मी ते उत्तर काढून घेतलं. आता तुमच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहे त्याच्यात तुम्हाला वाटतं कोण आहे तुमच्या समोर ज्याच्या प्रचारमध्ये तुम्ही ज्याच्यामुळं ते आघाडी घेणार आहे? तुम्हाला मुद्दे तर ठेवावं लागेल. मुद्दे कारण तिथं किशोर भाऊ आहे, उमेश ढोले आहे, अजून अमृतवाड आहे, तबरेजचं तर तुम्ही म्हणता दोघांतून एक आहे, म्हणजे ते एकच धरा. 4 झाले का? 4 झाले. आता याच वार्डामध्ये 1991ला लाला व्यापारी उभा होता, श्याम चौबे होता, राजू जोरकर होता, कैलास तुम्हाला बर्तनवाला होता, एक डॉक्टर होता. असे 5-6 लोक होते ते वार्डामध्ये. अच्छा. 2100 मतदान होतं. किती होतं? 2100 मतदान होता. आता ते 5-6 लोकांमुळं आमचा भाईसाहेब लोकांचं 300 मतदान होतं 2100 मध्ये. बाकी त्यांच्या भांडणामुळं आमचा सीट तिथं लाला व्यापारी लागला होता. लाला व्यापारी ते टेमाला मत पडले होते 297. पण ऐका ना, राजे जोरेकरला पडले होते 299, सामच्या पडले होते 300. 2 मताचा डिफरन्स होता. म्हणण्याचा उद्देश झाला का 1800ला 300 मतं भारी पडले होते, फक्त 2 मतं कमी पडले. पण लाला मेंबरचा पक्ष कोणता होता? अपक्षच होता. अपक्षच होता. अच्छा, तर मग आता तुम्ही ते टेमाला आता त्यांची 3 मत, आमचा 1 4. आमच्या तिकडे 1000-1200 मतं आहे. आप्पा केशेकर घराचे तिथं 72 तिच्या घराचे मत, तिच्या समाजचे तिथं 225-250 मतं आहे. जोरेकर कंपनी आमचे त्यांचे एकदम घराचे संबंध आहे. ते आमच्या बापापासून ते एक टाटामध्ये जेवण करायचे. कुमारचे लोक दगडू साईड ते आमचे सगळे घराचे संबंध होते. शफी भाई, आता शेवटचा एक प्रश्न आहे का तुम्ही तर खूप छान विश्लेषण करतात पूर्ण संगमनेरचं, पण आता तुम्ही तुमच्या वार्डापुरतं काम करणार आहे का बाहेर पण काही लोकांना सल्ले द्यायचा किंवा? नाही पहा कसं तुम्ही म्हणते सल्ले द्यायचे. आता आपलं गाव लहान आहे, लहानपणापासून आपले सगळे संबंध आहे. माझ्या 8 आयुष्य नागडपुऱ्यामध्येच गेलं. हे सगळे माझे मित्र लोक. आता कुठं काय चाललं, कुठं लोक बोलते आपण ऐकते, आपण कोणाला वाईट सल्ला देत नाही. आता शेवट ते वार्डामध्ये कोण निवडून आला तर आपलेच लोक, आपलेच माणसं आहे. ते आपण एवढं त्यांचं टेन्शन घेतले, सरळ आज बोलते तर आपण एकदम गप राहते. आणि राहिला वार्डचं मध्ये परत तर आता नगराध्यक्षाचं 51 वर्ष आता संधी आली. आता समाज मी बसून ठरवून कधी केला ना तो परत सोन्याचं 51 वर्ष अगोदर जे घडला होता ना, आता ते घडू शकतो. आता एक थोडस आहे ना वेगळा प्रश्न विचारतो. बोला. का मागच्या वेळेस रफिक भाई हे डॉक्टर साहेब यांच्या खूप जवळ आहे, मला माहित आहे. त्यांनी तुमच्या पुतण्याचं नाव कॉप मध्ये घेतला होता. काही कारणामुळे नाही झालं असेल, तो विषय आपण घेणार नाही आता. पण जर तुमच्या घरातल्या एका मुलाचं नाव चर्चेत आला होता कॉप साठी, तर मग परत ती परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही काय करणार? माझं म्हणायचं मी एकच माणसाचं ऐकू शकतो, रफिक शेखचं. अच्छा, रफिक भाई. 1 मिनिट ऐका. आता माझ्या स्वतः मंडळीचा मी नगराध्यक्षाचा पुरा फॉर्म कम्प्लीट केला होता. हा, चर्चेत होते ते. मी माझे पैसे मोबाईल सगळी त्याची एनओसी काढली. राहू दे ते आता. हो, पोलीस रेकॉर्ड काढला, त्यांचा फॉर्म घेतला, तिचे लोटरी बनवली, सगळं केला. फक्त त्याचा फॉर्म भरायचा होता.
तर मला रफिक शेठचा फोन आला की आपल्याला घरची लेडीज उभं करायची नाही. अच्छा. ते माणसाच्या शब्दावर मी एवढी मोठी कुर्बानी दिली, सगळं गेलेला मी 7-8 हजार रुपये खर्च केले, तर तसं ठेवलं. आज मी माझ्या घरात आहे, ते दुसरे टायमाला तुमचे पैसे आला ना सगळे पुरावे दाखवण्यात मिळतात. पोलीस रिपोर्ट घेतला, 1,000चा खाता उघडला, पण ऐका ना, लॉटरी तिचे बनलो. जर मी तुम्हाला पण ओळखतो, रफिक भाईला पण ओळखतो, मी असं जर तुम्हाला प्रश्न केला का घरचे लेडीज उभे करायचे नाही पर्यंत समजू शकतो, पण रफिक भाईच्या मनात असं पण आलं असेल का आपल्याला डॉक्टर साहेबांच्या घराला विरोध नाही करायचा नगराध्यक्ष पदासाठी, तो पण कारण असू शकतो, त्याला होऊ शकतो ना, दोन्ही कारण असू होऊ शकतो शकतो ना. बरोबर आहे, त्यांच्या मनात म्हणजे आता हे सगळं हे रफिक भाईवर डिपेंड आहे. पुढं तुमची रणनीती माझं नाही, माझी रणनीती त्यांच्यावर नाही. बाकी तिने जे बोलला ना त्याला तुम्ही विरोध नाही करणार. चला भाऊ, आता तुम्ही खूप छान मुलाखत दिली. पहिली मुलाखत पण तुमची खूप हिट झाली, आणि जर आम्हाला गरज पडली संगमनेरच्या इतिहासाची आणि सध्याच्या परिस्थितीची आकडेवारी फक्त तुम्ही देऊ शकता. एकदम बरोबर आहे. आणि मला हे माहित आहे, तर तशी काही गरज पडली तर तुम्हाला एकदा मी आमंत्रण देऊ. हो, आता माझं एक बोलायचं होतं मला. बोला. अध्यक्षाजवळ होतो. माझा म्हणण्याचा उद्देश असा होता, त्याच्यानंतर पब्लिक मध्ये दुसरा नगराध्यक्ष पब्लिक मधून आला होता. त्याच्यावर ज्ञानेश्वर करपे, सोमनाथ शेठ अभंग आणि आपले विश्वासराव मूर्तक हे तिघं होते. तिकडे सारखे 8-8 हजार मतं पडले होते. त्याच्यातून विश्वासचा काय 18 का 22 मतांनी ते नगराध्यक्ष टिकले. म्हणजे ते तिरंगी फाईट मध्ये ते विरोध मध्ये 16 पडले होते. 8,000 मध्ये 8,000 काहीतरी मत पडले, 16,000 विरोध मध्ये पडले. आता दुसऱ्या टायमाला मग पब्लिक मधून नगराध्यक्ष आला. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर करपे त्याला पडले होते 4,200 मत, शौकत जागीरदारला 6,500 मत, आप्पा किसेकरला पडले होते 9,500 मत, आणि दुर्गाताई तांब्याला पडले होते 15,500 मत. तर त्याचा बी तुम्ही गणित पाहिला ना, 4.5 आणि 6.5 11,000, आणि आप्पा शेठला 9,500. ते टायमाला बी 20,000 मत साहेबाची विरोधमध्ये पडले ना. दुर्गाताईला पडले 15,500 मत, विरोधमध्ये 20,000 मध्ये पडले. आणि विश्वासच्या टेमाला बी 8,000 त्याला पडले, 16,000 युरोमध्ये पडले. नाही गणित नाही का त्यांना? तसं गणित जर देशाचं पाहिलं ना, तर काँग्रेसची पण मताची संख्या वाढती, पण आपल्या संविधानामध्ये निवडणुकामध्ये त्याला काही किंमत नसती. समोरचे एकत्र येऊन जर किती मतं पडले त्याच्यावर राजकारण होत नाही, निवडणूक होत नाही. निवडणूक अशीच होती का ज्याचे मत जास्त तोच जिंकतो. बरोबर आहे. आतापर्यंत आपले सगळे समोर निकाल आहे. आता पण परत मैथिलीताई उभे आहे, खताळ साहेबांची भाऊजाई पण उभी आहे. आज आपल्या समाजातून, मुस्लिम समाजातून घेतलं तर शरीफ भाईचं नाव येऊ राहिलं, पण त्यांच्या बरोबरीला अजून खूप सारे फॉर्म भरलेले आहे. तुमचं मत पण बरोबर आहे. एक करून एकी जर केली आणि एक उभा राहिला तर तुमचं म्हणणं आहे का ते जुना काळ परत येऊ शकतो. शौकत जागीरदार, शरीफ मेंबरची मंडळी, शौकत जागीरची मंडळी, आणखी तिने सगळे पासून एक दिला तर आपण ते 51 वर्षाचे घडू शकतो. आणि तसं झालं तरच तुम्ही नगराध्यक्षाचा प्रचार करणार, नाही तर तुम्ही नाही करणार. चला, आता मित्रांनो, छान गप्पा झाल्या आजचे. शफी भाई, आम्ही तर प्रेमाने उंगा भाईच म्हणतो त्यांना, आणि आपल्याला जर गरज पडली तर त्यांना मी परत आमंत्रण देणार आहे इंटरव्ह्यू साठी, कारण त्यांचे इंटरव्ह्यू हे खूप ऐकण्यासारखे असतात. आकडेवारी त्यांच्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. आज मला पण माहीत नसती ती आकडेवारी त्यांच्याकडे असती. धन्यवाद शफी भाई, तुम्ही दिल्याबद्दल.